नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळेजण अगदी मस्त असतील, आनंदात असतील आणि गणेशोत्सव एकदम मस्त एन्जॉय करत असतील आणि बाप्पाची सेवा पण करत असतील. तर माझी तर बाप्पाची सेवा करून झालेली आहे. 1.5 दिवसाचा आमचा बाप्पा गेल्यानंतर जी आवराआवर असते, जी सर्वांनाच करावी लागते, तीच आवराआवर मी आज करते आहे. आणि काय होतं ना की गणपती येण्याच्या आधी जी आवराआवर करायची असते ना, तशीच आवराआवर गणपती बाप्पा गेल्यानंतर पण करायची असते. कारण इतका पसारा झालेला असतो आपल्या घरात, नातेवाईक मंडळी, पाहुणे इतके जण ये जा करतात, त्यामुळे घरही थोड्याफार प्रमाणामध्ये खराब झालेलं असतं. तर मी म्हटलं घर तर आवरूया, पण त्यासाठी आधी जेवण व्यवस्थित बनवून खाऊन घेतलेलं बरं. कारण मग मला पुन्हा लो फील व्हायला लागतं जर मी न जेवता जर कामं करायला लागली तर. सर्वात आधी मी मसूरची आमटी आणि चपाती करून घेतली. डाळ भात नाही बनवला, फक्त भाजी आणि चपातीच बनवली. आणि मग मी माझी घरातली कामं आवरायला सुरुवात केली. खरं तर हे सगळं आवरताना मला जेवढी तयारी आपण गणपती बाप्पा येण्याच्या आधी करतो ना, तर ती खूप एक्साइटमेंट असते की बाप्पा आपल्या घरी येणार आहे आणि खूप आनंद असतो की गणपती बाप्पा येणार आहे. पण गणपती बाप्पा गेल्यानंतर ना थोडासा मूड ऑफ होत असतो माझा दरवर्षीच. कारण भरलेलं घर वाटतं जेव्हा बाप्पा घरामध्ये असतात तेव्हा. आणि बाप्पा निघून जातात तर घर एकदम असं खाली खाली वाटायला लागतं आणि अजिबात करमत नाही बाप्पा गेल्यावर मला. कारण घरातली माणसं पण, पाहुणे वगैरे पण सगळे निघून जातात आणि एकदम एकटं एकटं वाटायला लागतं. दरवेळेस असं होतं माझ्याबरोबर की गणपती बाप्पा गेल्यानंतरचे 2-3 दिवस फार कठीण जातात. तसं तर माझ्या मैत्रिणींकडे गणपती असतात तर आम्ही एकमेकींकडे जातो तर थोडासा टाईमपास होऊन जातो. पण घरात आल्यावर पुन्हा गणपती बाप्पाची आठवण येते. आणि विसर्जनालासुद्धा ह्यावर्षी खूप मला रडायला येत होतं. जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू होतं तेव्हाही मला खूप खूप वाईट वाटत होतं. असं होतं ना की आपल्या बाप्पाशी आपल्याला एक प्रकारची अटॅचमेंट होऊन जाते. आणि जेव्हा बाप्पा येणार असतो तेव्हा इतका कामाचा लोड येतो ना, तरी पण तो लोड वाटत नाही. त्यामागे पण एक आनंद वाटतो की आपले बाप्पा येणार आहेत आणि ती एक एक्साइटमेंट वेगळी असते की म्हणजे किती पण त्रास झाला ना तरी ते त्रासात पण आनंद असतो की आपले बाप्पा येणार आहे आणि म्हणून आपण ही सर्व तयारी चालू आहे. पण बाप्पा गेल्यानंतरचा जी आवराआवर असते ना, ती मला थोडा माझा मूड म्हणजे बॅडच असतो तेव्हा, एकदम चांगला नसतो. पण काय करणार ना, काहीच ऑप्शन नसतो आपल्याला, काही गोष्टी कराव्याच लागतात. खरं तर सगळेजण बोलतात की तुम्ही 5 दिवसाचा ठेवा, पण 5 दिवसाचं ठेवायला पण जमलं पाहिजे ना. कारण मी एकटी आहे आणि माझ्यावर एवढा लोड येतो कामाचा. 1.5 दिवसाचा गणपती म्हणजे आपण कसंही पटकन व्यवस्थित सेवा पण होते आपल्याकडून. 5 दिवसाच्या गणपतीची व्यवस्थित सेवा, आरती, नैवेद्य सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. पण बघू, पुढच्या वर्षी आमचा विचार चालू आहे 5 दिवस ठेवण्याचा. जर गणपती बाप्पाच्या कृपेने सगळं व्यवस्थित असेल परिस्थिती तर मग करू पण 5 दिवसाचा विचार. पण सध्या तरी 1.5 दिवसच मला योग्य वाटते. कारण ना गणपती बाप्पा जेव्हा जातात तेव्हा खूप वाईट वाटतं आणि असं वाटतं खरंच अजून 2-3 दिवस गणपती बाप्पा पाहिजे होता घरामध्ये, असं वाटायला लागतं. आणि गेल्या 2-3 वर्षापासून तर असंच जाणवतं आहे मला की आपण 5 दिवसाचं करायला पाहिजे. पण आपल्या बऱ्याच अडचणी वगैरे असतात आणि ऑफिसला वगैरे जायचं असतं घरातल्या माणसांना. तर असं वाटतं की सगळ्यांना जमतं की नाही जमत, लोड नको यायला कामाचा. म्हणून 1.5 दिवसाचा विचार करतो आम्ही ॲक्च्युली. आता माझी जवळजवळ सर्व कामं आटोपत आली आहे. मी जो मखर आहे तो क्लीन करून घेतला. त्यानंतर टेबल क्लॉथचा कपडा आहे तो पण स्वच्छ धुवून वाळून घेतला. आणि जे बाकीचे देवाचे कपडे आहेत ते पण व्यवस्थित धुवून या डब्यामध्ये ठेवलेले आहेत. कारण ना ह्या डब्यामध्ये सर्व गणपतीचंच सामान ठेवते. म्हणजे दरवेळेला आपल्याला सारखं वेगळं कुठेतरी शोधायला जायची गरज नाही. एकाच डब्यामध्ये सगळं सामान मिळून जातं. तर जे मी सर्व महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या एकाच डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत, ज्या गणपती बाप्पासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे जे लटकन माळा आहेत यासुद्धा आता काढून एका पिशवीमध्ये भरून ठेवते. कारण आता मला असं वाटतं की नवरात्रीमध्ये सुद्धा मला काही ना काहीतरी डेकोरेशन करावंच लागेल, तेव्हा ह्या माळा मला पुन्हा कामाला येणारच आहेत. तर ह्या माळा मी व्यवस्थित आता घाण होण्याच्या आधी, म्हणजे आता अशाच लटकून ठेवल्या नवरात्रीपर्यंत ना, तर पुन्हा त्याला धुवू लागणार. म्हणून ते आता काढून व्यवस्थित मी ठेवून देते बॅगेमध्ये, पिशवीमध्ये भरून. मग जेव्हा लागेल तेव्हाच काढता येईल त्यांना. तर अशा प्रकारे माझी आवराआवर सुरू आहे. यातल्या काही माळा मी मेन डोअरलासुद्धा लावल्या होत्या. पण ना काय होतं, मेन डोअरला जर रोज अशा माळा लावून ठेवल्या ना की त्या खूप खराब होतात, खूप घाण होतात आणि त्यांची मग शाईन पण कमी होते. म्हणून मग मी त्यासुद्धा काढून घेतल्या. म्हटलं जेव्हा नवरात्रीला अजून टाईम आहे, 3 ऑक्टोबरला नवरात्री आहेत, तर तेव्हा मी हे पुन्हा लावेन.
जेव्हा फेस्टिव्ह सीझन पुन्हा स्टार्ट होईल. कारण आता गणेशोत्सव नंतर लगेच आपलं पितृपक्ष सुरू होणार आहे. तर पितृपक्षात तर काही गरज नाही आहे माळा वगैरे दरवाजाला लावण्याची. गणपती बाप्पा गेल्यानंतर हे जे नारळ आहेत ना, हे इतके जमा झाले आहेत माझ्याकडे की आता ह्या नारळाची काहीतरी बर्फी वगैरे बनवायला पाहिजे असं वाटतं. कारण एवढे नारळ काय करायचे असं समजत नाही. बघा किती नारळ आहेत. आणि ही फळंसुद्धा खूप जमलेली आहेत. तर माझं आहे ना असं आहे ना, मला मूडप्रमाणे, आणि मिठाई पण खूप जमलेली आहे. तर काही मिठाई मी वाटून टाकली आजूबाजूच्या घरामध्ये, केळी वगैरे पण वाटून टाकली, आणि ज्या कचरा साफ करणाऱ्या मावशीत त्यांना पण दिली. तर अशा प्रकारे माझी आवराआवर सुरू आहे. आणि जी एक्स्ट्राची भांडी मी काढली होती त्याच्यामध्ये पण भरपूर एक्स्ट्राची भांडी आहेत जी नको आहेत मला, याच्यामध्ये पण भरपूर आहेत. तर आता ह्या गणपतीच्या 2-3 दिवसामध्ये भरपूर भांडी काढली होती, ती सगळं एक्स्ट्राची भांडी मला आता पुन्हा टाकावी लागणार आहे जे माझ्या स्टोरेजमध्ये. हे बघा, हे सगळं एक्स्ट्रा भांडी आहेत जी मी फक्त गणपतीसाठीच काढलेली होती. आता ही भांडी पुन्हा स्टोरेजमध्ये नेऊन ठेवते, कारण मला किचनमध्ये खूप जास्त पसारा झाला ना की खूप पसारा होऊन जातो. त्यामुळे मी एकदम जेवढी गरजेची आहे ना तेवढीच भांडी ठेवते. 2-3 ग्लास वगैरे असतात वरती फक्त, बाकी काही जास्त मी ठेवत नाही. तर हे पुन्हा स्टोरेज रूममध्ये टाकून देते, म्हणजे माझं घर आवरल्यासारखं मला थोडंसं फील होईल. हा माझा दुसरा बेडरूम आहे आणि त्यामधलं हे कपाट आहे. आणि हे कपाट फक्त स्टोरेजच्या हिशोबानेच बनवलेलं आहे की मला ज्या गोष्टी रोज रोज लागत नाही त्या गोष्टी मी इथे ठेवत असते. तर हा जो डबा आहे तो मी आता इथे ठेवून देणार आहे. पण सर्व आधी क्लीन करून घेतला तो कप्पा, कारण काय होतं ना की प्रत्येक वेळेला आपण सगळं सामान बाहेर काढून क्लीन करूच असं नाही. आणि आता तो झालेलाच आहे मोकळा तो कप्पा, तर मग आधी जरा क्लिनिंग करून घेतलं, साफ वगैरे करून घेतलं, आणि मग हे सगळे डबे आता मी तिथे ठेवणार आहे. म्हणजे मला सध्या काही ह्या वस्तूंची गरज नाही म्हणून मी इथे ठेवणार आहे. खरं तर माझ्या बेडमध्ये पण बरंच सामान आहे जे मला नाही लागत रोज रोज. तर अशा प्रकारे मी क्लासिफाय करून ठेवलेलं आहे. हे सुद्धा कपाट खूप मोठं आहे आणि साफ करायला खूप वेळ लागतो. पण हा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे की मी कशाप्रकारे माझं हे स्टोरेज रूम क्लीन करते. ॲक्च्युली स्टोरेज रूम नाही आहे, स्टोरेजसाठीच ते कपाट केलेलं आहे. त्याच्यामध्ये कपडे वगैरे नाही आहेत, फक्त जे एक्स्ट्राचं सामान आमच्याकडे असतं जे फेस्टिव्ह सीझनला लागतं किंवा कोणी पाहुणे आल्यानंतर लागतं, आणि माऊचे बुक्स आणि काहीतरी एक्स्ट्रा जे शूज वगैरे जे असतात किंवा तिचे जे खेळण्यातल्या वस्तू असतात, त्याच्यानंतर बॅडमिंटन बॅट्स वगैरे त्या सर्व तिच्या गोष्टी तिथे असतात. तर एक स्टोरेजसाठी केलेला एक कपाट आहे स्पेशली. ते आमचे कपडे वगैरे तुम्हाला एक व्लॉग दाखवला होता मी कबर्डचा माझा क्लिनिंगचा. तर त्या व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आमचे कपडे त्या कपाटामध्ये असतात. ह्या कपाटामध्ये आम्ही शक्यतो कपडे ठेवत नाही. आणि इकडे जो आरशाचा भाग दिसतोय तुम्हाला, तिथे फक्त देवाचं सामान ठेवलेलं असतं. तो पण ब्लॉग मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. ज्यांनी नसेल बघितलं त्यांनी नक्की जाऊन बघा की मी देवाचं सामान कशा प्रकारे तिकडे मॅनेज करते ते. माझी ही कामं आणि आवरावर मी पटापट आटोपून घेतली, कारण माझ्या मैत्रिणींच्या घरी मला जायचं होतं गणपतीसाठी आणि 3-4 ठिकाणी जायचं होतं. आणि त्यामुळे मग मी पटापट आवरायला सुरुवात केली, कारण स्वाती माझी मैत्रीण माझी वाट बघत होती. मग जायचं म्हटल्यावर थोडंसं लाईट मेकअप मी केलेला आहे, जास्त काही नाही लावलं आहे. फक्त बीबी क्रीम लावलं, लिपस्टिक लावली, काजळ लावलं आणि एक छोटासा गंधचा टिकली लावली गंधाची, आणि बस आय एम रेडी टू गो. एक सिंपल बांगडी घातलेली आहे आणि सिंपल ड्रेस घातला आहे. मी साडी नाहीच घातली कारण मला खूप कंटाळा येतो साडी घालायचा, आणि मला ऑलरेडी सगळं कामं आटोपता लेट झालं होतं. त्याच्यात जर मी साडी घालत बसली असती ना मला अजूनच लेट झालं असतं, आणि दुसऱ्यांच्या घरी जायचं म्हणजे थोडंसं वेळेतच जायला पाहिजे. तर अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे. तर गणपती बाप्पाचं विसर्जन तर झालेलं आहे, पण गणपती बाप्पा गेल्यानंतर सुद्धा गणपती बाप्पाची खूप आवरावर आपला जो घरात पसारा होतो ना तो खूप आवरावा लागतो. तर मी हळूहळू तर थोडं आवरायला सुरुवात केली. मखर वगैरे क्लीन करून घेतलेला आहे आणि मखरवरचा तो टेबलचा कपडा वगैरे तो पण धुवून स्वच्छ घेतलेला आहे, वाळवून घेतला काल रात्रीच. आणि जी बाकीची देवाची जी वस्त्र लागतात ती देवाची वस्त्रसुद्धा मी सर्व व्यवस्थित वाळवून क्लीन करून ती पण व्यवस्थित त्या देवाच्या सामानाच्या डब्यामध्ये ठेवून दिली. मी काय केलं आहे ना, गणपतीचा सामानाचा एक वेगळा डबा बनवला आहे, म्हणजे तेच सामान मला दरवर्षी लागणार आहे हे मला माहिती असतं की हेच सामान ह्या वर्षी लागणार, पुढच्या वर्षी पण तेच सामान लागणार. तर मी असे वस्त्र आणि असं सामान जे दरवर्षी गणपती बाप्पाला लागणारच आहे ते सामान वेगळ्या डब्यामध्ये ठेवते. म्हणजे मला जेव्हा गणपती बाप्पा जवळ आल्यानंतर तयारी करायची असते ना तेव्हा मला ते बरं पडतं की एक डबा काढला आणि त्याच्यामध्ये सर्व सामान मिळून जातं. तर अशा काही गोष्टी असतात ज्या मॅनेज करून ठेवाव्या लागतात, मग त्याच्यामुळे वेळेवर आपले हाल होत नाही. तर
आणि ज्या काही देवाच्या वस्तू वगैरे होत्या म्हणजे समया किंवा दिवे वगैरे जेवढं काही सामान काढलेलं होतं सगळं पुन्हा क्लीन करून पुन्हा जागेवर ठेवून दिलं. आणि बोलतात ना, जे काही अनावश्यक घरामध्ये होतं तेही सर्व काढलेलं आहे. फक्त आता काही मोदकचे आणि पेढ्यांचे बॉक्स आहेत ते पण मी वाटून देणार आहे सगळ्यांना. अर्धे वाटले, अर्धे बाकी आहेत. तर अशा प्रकारे माझी सर्व तयारी घराची आवरावर मी केलेली आहे. खरं तर खूप थकवा आलेला आहे, कारण इतकी धावपळ गणपती बाप्पा येण्याच्या आधी पण धावपळ, गणपती बाप्पा गेल्यानंतर परत कामाचा लोड पडतोच, कारण पसारा खूप झालेला असतो घरामध्ये. त्यानंतर देवाच्या जे चांदीच्या वस्तू असतात त्या पण पुन्हा साफ अशा पुसून ठेवाव्या लागतात. तर अशा सगळ्या गोष्टी असतात ज्या आपल्यालाच कराव्या लागतात, कारण आपणच घरातले मेन असतो. गृहिणी जरी असलो आपण तरी आपलं मेन काम हेच आहे की घर आपण मेंटेन ठेवायचं. आणि जेव्हा आपल्याला त्या सर्व वस्तू लागतील तेव्हा त्या आपल्याला वेळेत व्यवस्थित मिळाल्या पाहिजे, जास्त काही त्रास न घेता मिळाल्या पाहिजे. हाच एक हेतू असतो. आता गणपती बाप्पा जातील आणि मग नवरात्री येतील. नवरात्रीला पुन्हा त्यातली काही वस्त्र वगैरे मला लागू शकतील, कारण माझ्याकडे घट बसतात, तर मला सगळं प्रॉपर तयारी करावी लागते. तर अशा प्रकारे माझं घर आवरून आज झालेलं आहे पूर्ण. तर असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.